ओल्यांची सावली आम कोलीवारांच्या हातला धावत आईनी एकवीरा माऊली तुझ्यामुळे तिथे सोन्याचा उंगवला एकवीरा माऊली तुझ्यामुळे तिथे सोन्याचा उंगवला. यस धन्यवाद डीजे. सामन्याला सुरुवात. यस संपूर्णतः टीम आमची रेडी आहे. मॅन्युअल स्कोरर असेल, टेक्निकल स्कोरर असेल. पहिला चेंडू हाताळण्यासाठी अजय पवार आहे. पहिला चेंडू या वेळेला काय बॅटची कडा घेऊन डायरेक्ट जातोय चेंडू येस्ट्यांना. पहिलाच गडी प्रदोषच्या रूपानं गडी बाद डगआउटच्या दिशेने येतोय. प्रदोष बैकर येतोय पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेने. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. 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 धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर एक मोठा गडी बॅक टू द डगआउट मध्ये परताळतोय प्रदोष बैकर. दुसरीकडून सेलिब्रेशन होते खऱ्या अर्थानं. प्रदोष एक सन्नाट असेल नक्कीच. ह्या वेळेला मुजम्मिल खान आहे. मुज्जू ह्या खेळाडूला आता मैदानात राहणं तितकंच गरजेचं असेल. मुजम्मिल खान सातत्याने ह्या खेळाडूंना देखील प्रभावित करणारा खेळ राहिला आणि त्या बळावर आपण पाहतोय वसई तालुक्यातील एक मोठी स्टारकास्ट असणारी संघ अर्थातच सायबा संघ आणि त्या संघामध्ये आज स्वतःची जागा सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. कष्टपैलू असा खेळाडू दुसरीकडे ऋषीदादा देसाई आहे. चांगली सुरुवात आहे दुसरीकडून टीम आगाशी संघासाठी. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 1 धाव धाफळकावर येत असताना आपण पाहतोय. आमचे मॅन्युअल स्कोरर आमच्या सोबतीनं हर्षद मांगेला असेल. टेक्निकल स्कोरर आपण पाहतोय हर्षद पाटील. संथ गतीने सुरुवात आहे कुठेतरी. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 2 धावा धाफळकावर आहेत. चार 3 आपल्याला धाफळकावर पाहायला मिळतात. थोडासा कुठेतरी वेळ घेतात. कालच्या दिवसामध्ये आपण ह्याच मैदानामध्ये पाहायला गेलं तर एक भलं मोठं आव्हान 51 धावा देखील कुठल्या होत्या. ह्याच आज आपण पाहायला गेलं तर वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये ह्याच मैदानाने एक सुरुवात करून दिली. एका भल्या मोठ्या धावफलकावर जाण्याची अतिशय सुंदर आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते. खेळपट्टी अगदी प्रेमात पडणारा असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ 4 धावा या धावफलकावर आहेत. प्रदोष बैकर जो खेळाडू आशा अपेक्षा एक आशाभूत नजरेनं ज्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे त्यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये प्रहार होता, ऋषभ होता. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. चांगल्यारीत्या चेंडूला गॅदर केला जातोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ येतोय तोपर्यंत डीजे मॅनच्या दिशेनं. विरार शहरात नाव गाजतय या चषकाचं. हे पालघर या जिल्ह्यात विरार शहरात नाव गाजतय या चषकाचं. आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबल पाडा गावात. 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 स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आई भवानी मारंबळपाडा बिग बॅश प्रीमियर लीग 2025 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेस बॅकफुटवर जात असताना
कट केलं चेंडूला, केवळ घोषांकी क्षेत्राकडे दिशा दाखवली. बॅटर ऋषी देसाई यांच्या बॅटमधून आली पहिली धाव. नतमस्तक होऊयात आई भवानी चरणी, नमन करूयात राजे शिव छत्रपतींना आणि वंदन करूयात माझ्या रसिक मायबाप प्रेक्षकांना. मी समालोचक दीपेश अनंत माने, मनवेलपाडा विरार, आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. यावेळी चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मुकेश सज्ज होतोय. स्ट्रायकरांकडे मुजम्मिल. यावेळीचा बॉल सोडलाय, मागे चाललाय चेंडू. पंच दोन हात रुंदावतायत. यस, वाईट बॉल. अतिरिक्त धाव धावपलकावरती येते. धावपलक जाऊन पोहोचते 6 आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना यावेळेचा चेंडू वेगानं, तेवढ्याच वेगानं जबरदस्तरित्या अडवलाय. वाह, क्या बात आहे. राकेश होते मला वाटतं त्या ठिकाणी. ही खासियत राहिली अंडरआर्म. ऋषभ होते. ही खासियत राहिली आहे अंडरआर्म बॉल क्रिकेटची. या क्रिकेटनंच भले भले तारे सितारे दिली आहेत जागतिक क्रिकेटला. मग तुम्ही सध्याच्या घडीला चर्चेचं बहु असलेलं ISPL मधलं नाव आणि आपल्याच वसई तालुक्याचा सुपुत्र सुमित ढेकेचं उदाहरण घ्या, संदीप आचार्य घ्या, त्यानंतर अशी अनेक नावं आपल्याला सांगता येतील. जाव्यात खेळाकडे ज्या ठिकाणी पुन्हा एकदा ऋषी देसाई स्ट्रायकर इनकडे येताना पाहायला मिळतात. एकेरी धाव धावपलकावरली वधारली आहे. यावेळीचा बॉल बॅकफुटर जाऊन कट केला. जोर अधिक लागला या फटक्याला. परतावं लागेल ऋषीला. मोठ्या विकेटचं पतन. बडी मछली जाल में गॉन. थँक्यू मयूर. यावेळेस मात्र आणखीन एक मोठा हादरा मिळाला आहे, तो अर्थातच टीम साईबाला. टीम साईबा विपक्षामध्ये टीम आगाशी ही पहिली लढत आजच्या दुसऱ्या दिवसातली खास आकर्षण राहिली आहे या स्पर्धेची. इथून मात्र मृदुल जर आपण पाहिल्यात ना तर दोन मोठे हादरे, दोन चांगले फलंदाज, खमदे फलंदाज यावेळेस मात्र माघारी परतले. ज्यावेळेस पहिल्या चेंडूवरती प्रदोष माघारी परतला, ऋषीवरती जबाबदारी आली, परंतु ऋषी देखील माघारी गेली आहेत. काय सांगाल? मुकेश पुनश्च एकदा सज्ज होतोय करणकरिता. यावेळीचा बॉल आलेल्या पुनश्च एकदा दिशा भरकटलाय. मुकेश अतिरिक्त धाव धावपलकावरती वधारते. अतिरिक्त एका धावेने धावपलक पुढे सरकते. धावपलक जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना नक्कीच यावेळेला खऱ्या अर्थानं करण भैरे आहे. दुसरीकडे दोन खेळाडूंमध्ये क्षमता आहे. दोन खेळाडू खऱ्या अर्थानं क्षमतावान खेळाडू आहेत. त्या प्रकारचा खेळ दर्शवणं तितकंच गरजेचं असेल. संघ आतापर्यंत संकट येत आहे. थोडासा फंबल आणि जातोय चेंडू सीमारेखा पार 4 धावेंसाठी. शिवरायाची घेऊन आना पोर खेळतान मैदानान. थँक्यू डीजे मास्टर. पहा कालचा तुम्ही ISPLचा सामना पहा. ज्या गोलंदाजानं चांगली विकेट घेतली, सागर अलीला माघारी परतवलं, त्याच गोलंदाजाने सामन्याची वाट लावली. क्रिकेटमध्ये रंग बदलायला वेळ लागत नाहीये. मगाशी चांगला चेंडू अडवला, यावेळेस अडवायचा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेला. ही क्रिकेटची खासियत आहे. कधी कोणाला रंग दाखवायला वेळ मिळेल हे सांगता येत नाहीये. चौकार आलाय, धावपलकाला आकार आलाय, धावपलक जाऊन पोहोचले 12 आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. क्षेत्ररक्षणामध्ये बदल यावेळेस मात्र कष्टांच्या मागून करत असताना चेंडू यावेळेस मात्र अलॉंग विथ द कार्पेट खेळला होता. चांगली फेकी, एकेरी धाव, 2 षटकांची समाप्ती. धावपलकावरती 13 धावा. पहा आयोजक आमच्याकडे एक बाब नक्कीच कळवतील. टाइमर ऑन केलाय, त्यामुळं वेळेच्या आधी आपल्याला षटक हाताळणं बंधनकारक असणार आहे. 6 मिनिटं झाली आहेत 2 षटकांकरिता. 6 मिनिटं बाकी आहेत तुमच्याकडे 2 षटकांकरिता. म्हणजे करण आहे ज्याने एक चौकार खेळलाय. यावेळेचा बॉल आलाय. ठिकाणी सुंदर
आशा खेळाडू स्ट्रॉंग असले तरी तुम्हाला स्वाभाविक खेळ हा तुमचा दर्शवावा लागतो. यंदाच्या सीझन मध्ये पाहायला गेलं प्रभावित मोठमोठ अतिशय मगाशी आणि चांगला खेळ आतापर्यंत या सामन्यामध्ये देखील यावेळी शरीराकडे आणलं बॉलला हलक्या हाताने केवळ दिशा दाखवली घोषांकित क्षेत्राकडे करंट चेंडू ठेवलाय एक धाव धापलकावरती केवळ दिशा दाखवली एक धाव घोषांक क्षेत्रामध्ये 3 षटकांची समाप्ती 20 धावा झाल्यात. यानंतरच्या मॅच कडे देखील आपण जाणार मृदुल कारण इथून आपल्याला खंड पडता कामा नये कारण याच फ्रिक्वेन्सीने सामने चालू राहिले तर ते देखील पाहणं गरजेचं असणार आहे. यस शेवटचा अखेरचा 4 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे शिल्लक आहे. टीम आगाशी याकडे देखील लक्ष ठेवा. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 19 धावा आहेत. आज नव्यानं आशू येतोय पहिला चेंडू तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण धावचीची संधी पंचांचा बोट हवेत आहे अर्थातच मुजम्मिल खान यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये आहे. आई भवानी संघाने सामने ठेविले पाहुनी आदर्श गावाच आई भवानी संघाने सामने ठेविले पाहुनी आदर्श गावाच आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबल पाडा गावात आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबल पाडा गावात. यस धन्यवाद डीजे. ज्याप्रमाणे उल्लेख केला आहे गीतात खऱ्या अर्थानं तितकंच एक मानाचं सन्मानाचं असं चषक आपल्याला पाहायला मिळत आहे. यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहायला गेलं तर एक आगळा वेगळा पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा गडी करण बहिराई बॅक टू द डगआउट मध्ये आहे. थोडंसं संकट आहे आतापर्यंत सन्नाट आहे पूर्णतः हा डगआउट मध्ये. या जिल्ह्यात विरार शहरात नाव गाजतय या चषकाचं हे पालघर या जिल्ह्यात विरार शहरात नाव गाजतय या चषकाचं आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबल पाडा गावात आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबल पाडा. थँक्यू मास्टर. 2 लगातार फलंदाज बाद झाल्यात. इथून मात्र आशू चांगली गोलंदाजी हाताळत असताना यावेळीचा चेंडू अर्ली कॉल केला धावबाची संधी ऑन परतावं लागेल फलंदाज परेशला. परेश गेला विकेटचं पतन. पोर खेळताना मैदानाना मारती चौकार षटकार या मारंबल पाडा गावान आई भवानी संघाने सामने ठेविले पाहुनी आदर्श गावात. थँक्यू डीजे मास्टर. अखेरची 2 मिनिटं बाकी आहेत. इथून मात्र प्रसादवरती खूप मोठी जबाबदारी असणार आहे. या षटकामध्ये पाहिजे तशा धावा आलेल्या नाही आहेत. यावेळेस फुलरलेनचा बॉल वेगानं खेळण्याचा प्रयत्न तेवढ्याच वेगानं धाव देखील पूर्ण केली आहे. इथं मात्र रन करावे लागतील तुम्हाला कारण इथं मात्र तुम्हाला धावा कमी करून चालणार नाही आहेत. शेवटचा चेंडूचा काही खेळ शिल्लक असताना यावेळेस मात्र नांगी टाकली बॅटर सूरजनं. धावबाद होऊन आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. मला वाटतं तब्बल 4 फलंदाज या षटकामध्ये धावबाद झाले आहेत. केवळ 1 धाव आली आहे आणि नोच्या स्वरूपात आली 1 धावा. या 2 धावेने धावफलक या षटकाच्या जर पाहिलात तर अंतीकडे वळत असताना धावा झाल्यात 20. शेवटचा अखेरचा 1 बॉल आहे मृदुल. पुन्हा एकदा यश आलेत परंतु ते नॉन स्ट्रायकर एनकडे असतील. ज्यावेळेस बॅकफुटर जाऊन कट केला प्रसादनं केवळ एकेरी धाव. 4 षटकांची समाप्ती. टाळ्यांचा गजर होतोय मैदानाच्या आतमध्ये टीम आगाशीचा. टीम आगाशी पूर्ण टीम प्रमाणे खेळली आहे. एकजुटीनं आणि एक मनानं मैदानाच्या आतमध्ये दाखवला त्यांचा खेळ यावेळेस मात्र रंगात आलाय. साहेबासारख्या एका मोठ्या संघाला यावेळेस मात्र त्यांनी अडचणीत आणले. धावफलकावरती 21 धावा आहेत. जिंकण्याकरिता 22 धावांचा आव्हान मृदुल. एक डीजे ब्रेक घेऊयात आणि पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. दर्शन घेऊन आईचा संघ मैदानी उतरला सारा. दर्शन घेऊन भवानीचा संघ मैदानी उतरला सारा. मारंबल पाड्याच्या आई भवानी संघाचा आहे दर
थँक्यू डीजे मास्टर. चला यानंतरच्या मॅचकडे देखील आपण वळणार आहोत, ज्या ठिकाणी ऋतू 11 डोंगरपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये अनाया CC एसराज वॉरियर्स या दोन्ही संघनायकांनी चला आयोजकांच्या दिशेने या, कारण यानंतर आपला ड्रेसअप आणि ड्रेसअप नंतर आपली एंट्री या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. 22 धावा करायच्या आहेत, 21 झाल्यात जिंकण्याकरिता. 3 ओव्हर 18 की 19 होता 19 आणि 3 3 आले नंतर सिंगल आला 9 आला 9 एक 9 तो बॉल काउंट झाला बरोबर. नऊची रन काउंट नसेल गेली तू. यस ऋषिदा, 9ची रन काउंट नव्हती गेली. चला 22 झाल्यात आणि 23 करायच्यात. थोडीशी चूक मात्र स्कोरिंग करत असताना होत राहतात, परंतु ही चूक व्यवस्थितरित्या समजावून सांगितली तर मात्र नक्कीच ती दुरुस्त होते. 22 धावा झाल्यात, 23 आव्हान आहे. आघाडीचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय पवार आणि त्याच्या साथीनं दिलदार मनाचा राजा माणूस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता वैभव. आगाशीमध्ये तुम्ही गेलात ना तर सगळ्यांच्या मुखामध्ये एकच नाव असतं, एकच वादा आमचा वैभव दादा, आणि तो वैभव मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता दाखल झालाय. स्ट्रायकर एंडकडे त्याच्या साथीने अजय पवार देखील आहे. 2 दादा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि त्याला टक्कर देण्याकरिता अनुभवाची खाण वसई अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा चेहरा मी म्हणेल असं म्हणायला हरकत नाही आहे, मिस्टर परफेक्ट प्रदोष बैकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्याकरिता. चला थोडासा अधिकचा वेळ देखील घेतला जातो, या बाबीकडे देखील लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मॅच ऑन. सेकंड इनिंगला होती सुरुवात. मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा आमच्या जोडीला मृदुल मेहर. यस नक्कीच, धन्यवाद सर. सामन्याला सुरुवात 24 चेंडू 23 धावेंचे एक माफक आव्हान आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्यानं पाहिले, कालचा दिवस देखील ज्या प्रकारचा राहिला होता. DCC नवापूर विरोधामध्ये आपण पाहिलं तर टीम प्लेयर्सचा संघ होता, असंच काहीच आव्हान होतं आणि त्यावेळेला त्या धावा देखील प्लेयर्स संघानं डिफेंड केल्या होत्या. म्हणूनच क्रिकेट ह्या खेळामध्ये आपण सातत्यानं पाहतोय ना, अनिश्चिततेचा खेळ म्हणून क्रिकेट ह्या खेळाकडे पाहिलं जात आहे. मॅचला सुरुवात पहिल्या 2 चेंडूंचा खेळ, 2 धावा या धाफकावर येतात. यावेळीचा बॉल शरीराच्या जवळ येऊ दिला, अगदी नाकाच्या खाली टॅप केलं, चेंडूला चॉप केलं असं म्हणायला हरकत नाहीये. अजयनं धाव चोरली आहे. 3 चेंडूंवरती 3 धावा आतापर्यंत घेतल्या. तिथून टीम मगाशीनं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं गरजेचं आहे आणि ते मात्र खेळताना पाहायला मिळतात. यावेळेस पहा पुन्हा एकदा हलक्या हातानं प्रदोषला पहा, प्रदोषकडे पण देखील जो अनुभव आहे तो पणाला लावतोय. यावेळेस चेंडू कट करता येईल किंवा ग्लान्स करता येईल असा एकही चेंडू आतापर्यंत हाताळला नाहीये. केवळ समोर खेळायला फलंदाजाला यावेळेस भार पाडलं जाते, परंतु त्या देखील धावा वेगानं पूर्ण केल्या जातात आणि त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा पहा, पायाकडच्या चेंडूला हलक्या हातानं केवळ शरीराच्या जवळ ठेवलं आणि धाव पुन्हा एकदा चोरली. एकेरी धावेने धावफलक वधारते. धावफलक 5 चेंडूंच्या अंती 5 या आकड्यावरती. नक्कीच आतापर्यंत 5 धावा धाफकावर येत असताना दीपेश सर ज्याप्रमाणे उल्लेख केला, आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर एक रणनीतीचा खेळ आपण पाहतोय. 2 खेळाडू खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतात. एक पाठीचा कणा म्हणून सातत्यानं अजय पवार ह्या खेळाडूकडे देखील पाहिलं जातं. 6 चेंडू 6 धावा हे आतापर्यंत धावफकावर येतात. येतोय तोपर्यंत ऐकूयात एक सुमधुर संगीत डीजे मयूच्या दिशेनं. दर्शन घेऊन आईचा संघ मैदानी उतरला सारा, दर्शन घेऊन भवानीचा संघ मैदानी उतरला सारा. मारंबल पाड्याच्या आई भवानी संघाचा आहे दरारा, आमच्या मारंबल पाड्याच्या आई. निश्चितच मारंबळपाडा म्हटलं की एक वेगळं वैशिष्ट्य आहे, तिकडे देखील आपण वळणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा एकदा जाऊया गोलंदाजी मार्कवरती. ऋषी देसाई सज्ज झाले आहेत. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा पहा, केवळ हलक्या हातानं स्टिअर केलंय ऑन साईडवरती एकेरी धावेकरिता. चला पुन्हा एकदा लक्षात घ्या, ऋतू 11 डोंगरपाडा आणि अनाया CC एसराज वॉरियर्स दोन्ही कर्णधार आले. येस, थँक्यू व्हेरी मच. फुललेनचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला केवळ दिशा दाखवली. एकेरी धावेने इथं मात्र आपल्या आवश्यकतेकडे वळतोय तो अर्थातच टीम आगाशीचा संघ. आणि आतापर्यंत दोनही बॅटर्सनं ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे ना, वाखाणण्याजोगं काम त्यांचं देखील राहिलंय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आवश्यकता होती का, परंतु थांबवलंय चांगल्या पद्धतीने स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये. डॉट बॉल. नक्कीच निर्धाव चेंडू येतोय. दुसरीकडून देखील आशेचं किरण खऱ्या अर्थानं जागृत होत आहे.
सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतं 2 खेळाडू आतापर्यंत मैदानामध्ये वेळ घेतात आणि ते वेळ घेतल्यानंतर आपण खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर 24-23 इक्वेशन धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं. एक माफक आव्हान धावफलकावर, परंतु दुसरीकडून अनुभवाची ताकद आपल्याला पाहायला मिळतं. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा आपण पाहायला गेलं तर सातत्यानं 20 ते 25 वर्ष झालं ज्या खेळाडूनं सेवा केली असा खेळाडू आपण पाहतोय, अर्थातच ऋषीदादा देसाई आहे. कोलवा टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. हे निर्धाव चेंडू खऱ्या अर्थानं आज टीम आगाशी संघासाठी देखील थोडंसं कुठेतरी नक्कीच डोकंदुखी असेल. आतापर्यंत 3 चेंडू हे निर्धाव आलेत. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ धावफलकावर आतापर्यंत 9 धावा आहेत. तर दुसरीकडून देखील आतापर्यंत आपण पाहायला गेलं ना सर, तर थोडीशी आशा अपेक्षा हे सर्व काही आपल्याला पाहायला मिळत आहे. जिथे सुरुवातीच्या प्रत्येक चेंडू गणिक एका धावेची आवश्यकता होती, तिथे आता धावांचा रिक्वायर्ड रेट आहे तो वाढलाय. कारण आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायचे तिथून मात्र धावा 14. 12 चेंडू 14 धावा, 14 धावा 12 चेंडू. 12-14च इक्वेशन आहे. पहिल्या 12 चेंडूमध्ये 9 धावा येतात. वैभव पाटील असेल, अजय सारखा खेळाडू असेल, आगाशी म्हटलं तर खऱ्या अर्थाने एक आगीशी खेळण्यासारखं असतं. असा हा संघ आहे. यंदाच्या सीझनमध्ये एक वेगळ्या लहरामध्ये आहे, परंतु दुसरीकडे तितकाच मोठा अनुभव असणारा संघ टीम साहेबासारखा संघ आपण पाहतोय. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 9 धावा धावफलकावर, आता 12-14च इक्वेशन आहे. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू, जातोय चेंडू यावेळेला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. पहिला गडी बॅक टू द डगआउट वैभव पाटील. थँक्यू डीजे मास्टर. पहा मोठे फटके खेळण्याची जी लालच ऋषीने दिली दुसऱ्या षटकामध्ये, परंतु स्वतःला आवरू शकले नाही बॅटर आणि त्याचा मात्र फायदा यावेळेस मात्र टीम साहेबाला होत असताना. मुजम्मिल यावेळेस नव्याने आलेला बॅटर ऋषभ करिता. ऋषभनं यावेळेस बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडण्याचा प्रयत्न केला. व्हाईट बॉल. इथून मात्र गजर होईल टाळ्यांचा. टीम आगाशीच्या डगआउट मधून गरजेचं आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 6ला 6 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये ऋषीने हाताळलेले 3 डॉट बॉल सामन्यावरती दडपण निर्माण करून गेले आणि त्या मधल्यात वैभवला माघारी परतावं लागलं. आता मात्र व्हाईट बॉल आलाय, आशेचा किरण निर्माण झालाय. नक्कीच ज्या प्रकारे ऋषीदादा देसाई तिखट मारा केला होता, टिच्चून मारा करण्याचा प्रयत्न, सक्सेसफुली मारा पुन्हा एकदा सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं कमबॅक करून दिले, परंतु मुजम्मिल तेच काम करणं गरजेचं आहे. दुसरीकडून अजय पवार ज्या खेळाडूमध्ये एक आशा अपेक्षा, एक विस्फोटक असा फलंदाज सातत्यानं ज्याकडे पाहिलं जातं. ऋषभ आहे, सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. ही सिंगल धाव देखील तितकीच गरजेचं आहे यावेळेला. एक माफक आव्हान आहे धावेंना. आतापर्यंत सिंगल धावेंचा ग्राफ बढवला जातोय. यावेळेस पहा ऋषभनं शरीराच्या जवळ येऊ दिलं बॉलला, केवळ दिशा दाखवली, एकदा वर्जित केली आहे धावफलकावरती, एकदा वधारती आहे, धावफलक जाऊन पोहोचतंय 13 या आकड्यावरती. जो एक डॉट बॉल आला होता विकेट स्वरूपामध्ये तो वाईडनं भरून काढला, त्यामुळं थोडंसं रिक्वायर्ड रेट यावेळेस कमी झाला. यावेळेस पुन्हा एकदा दिशेवरती नियंत्रण ठेवू शकलेलं नाही आहे. टाळ्यांचा गजर टीम आगाशीच्या डगआउटमधून. अतिरिक्त धावफलकावरती धावा होत आहेत त्या 14. आता चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धावा पाहिजेत त्या 9. 8 चेंडू 9 धावा, 9 धावा 8 चेंडू. फुलरलेनचा बॉल पुनश्च एकदा केवळ दिशा दाखवली, केवळ एक धाव धावफलकावरती वधारती आहे, धावफलक जाऊन पोहोचतंय 15 वरती. इथून मात्र 8 धावांची अजूनही गरज आहे. ऋषभवरती नजरा असायला लागतील. यावेळेसचा फटका मोह आवरताला नाहीये. मोठ्या फटक्याचा ऋषभला परतावं लागेल. मोठ्या विकेटचं पतन. ऋषभ गॉन. जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा.
थँक्यू डीजे मास्टर. अतिशय सुमधुर गीतांचा नजराणा आपल्याला ऐकायला येतोय. 6 चेंडू 8 धावांची गरज असताना सागर देसले गोलंदाजी मार्कवरती. आणखी एक अनुभवी खेळाडू टीम सायबाचा जो आपल्याला पाहायला मिळतोय. सायबा विपक्षामध्ये टीम आगाशी असा आपण सामना पाहतोय. न्यू बॅटर इन झालेत बॅटिंग करण्याकरिता तेजस, परंतु ते असणार आहे नॉन स्ट्रायकर एंडकडे. इथून मात्र अजयवरती नजर आहेत त्या टीम आगाशीच्या. पहिला बॉल वेट अँड वॉचचा फटका. वाह काय क्षेत्ररक्षण, जबरदस्त, सुपर एफर्ट, चांगला प्रयत्न. यावेळेसचा डॉट बॉल अजयवरती वाढते दडपण. 5 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. नक्कीच 5-8चं इक्वेशन आहे. 24-23चं इक्वेशन असताना आता मात्र सामना कुठेतरी आपण पाहायला मिळतं. एक चौकार गरजेचा असेल. अजय त्या खेळाडूमध्ये क्षमता आहे. दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर मॅजिकल फिंगर सागर देसले सारखा खेळाडू पहिले 2 चेंडू निर्धाव येत आहेत. अर्थातच काय आता 2 चौकारांची खऱ्या अर्थानं मॅच आहे. ते 2 चौकार लगावले जातील का अशा अपेक्षा सर्व काही ज्या खेळाडूमध्ये सातत्यानं आपण पाहिलं जातं. एक आशेचा किरण म्हणून अजय पवार स्वकर्णधार आहे आणि त्या प्रकारचं मॅचचं फिनिश करणं हा खेळाडू जाणतोय. हा फिनिशर म्हणून सातत्याने ह्या खेळाडूला पाहिलंय. परंतु दुसरीकडून आतापर्यंतचे पहिले 2 चेंडू निर्धाव येतात. आखूड टप्प्याचा चेंडू टिपलाय, जे संपलाय खेळ. अजय पवारच्या खेळाला लागते यावेळेला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. थँक्यू. न्यू बॅटर इन झालेत गौरव. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाही आहे. इथून देखील स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करू शकतो हा खेळाडू. आल्या फुलर लेनचा बॉल. सागर देसलेनं प्रयत्न केला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू वेगळ्या शैलीनं यष्ट्यांवरती लावण्याचा, परंतु तदभर धाव चोरली. आता मात्र 2 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. नक्कीच कुठेतरी 2 फटक्यांची गरज असेल. मयूर देखील यावेळेला आठवण करून देतात ऋषीदादाचा खऱ्या अर्थानं साऱ्या जिल्ह्यामध्ये आहे दबदबा. आणि तो दबदबा ऋषीदादांनी खऱ्या अर्थानं ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली होती, तिखट मारा केला, तो प्रेशर टाकला आणि त्यानंतर पूर्ण आतापर्यंत ढासळलाय संघ. आता 2 चौकारांची गरज असणार आहे. येणारे 2 चेंडू 7 धावा. अर्थातच 2 कुठेतरी मोठ्या फटक्यांची गरज. ते येतील का? तेजस आहे डावकरू फलंदाज. पहिला येईल का? पहिला आखूड टप्प्याचा चेंडू आहे. नो. पुन्हा एकदा टाळ्या वाजतात. पुन्हा एकदा सेलिब्रेशन करण्याचा खऱ्या अर्थानं संधी येत आहे. आता 2-6 आहेत. काय घडेल, काय बिघडेल ती येणारी काळ वेळ दर्शवेल. परंतु पहिलाच सामना ज्या प्रकारचा रंगतोय अतिशय सुंदर. डेफिनेटली खूप चांगला सामना रंगत असताना 2 बॉल 6ची आवश्यकता आहे. 1 बॉल नो आला, परंतु फायदा झाला नाही आहे. यावेळेसचा चेंडू अलॉंग विथ द कार्पेट. फेकी चांगली, कलेक्शन थोडंसं खराब. यावेळेस मात्र 1 धाव मिळते. मला वाटतं 1 बॉल आणि 5 रनांची आवश्यकता. मला वाटते कंपल्सरी चेस असेल. त्यामुळं सहजासहजी तरी या सामना आगाशी टीमला इथं जिंकणं शक्य नाही आहे. परंतु क्रिकेट आहे, कधी काय घडेल काय सांगता येत नाही. कारण एखादा नो बॉल, एखादा व्हाईट बॉल देखील येऊ शकतो. जर तरला तुम्ही इथं मात्र थारा देऊ शकत नाही क्रिकेटमध्ये. यावेळेचा बॉल सोडला. टाळ्यांचा गजर. मैदानाच्या आतमध्ये आपल्या आवाक्या बाहेरचा सामना आपल्या मिठीमध्ये आणला टीम साहेबानं. आणि म्हणूनच म्हटलं जातं एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. एकदा टाळ्यांचा गजर झाला पाहिजे ऋषी देसाई अँड टीम करिता. आपल्या अनुभवाचा पूर्ण वापर केलाय आणि आपल्या टीमला यावेळेस मात्र जिंकवलंय. वेल प्लेड टीम सायबा. हार्ड लक बॅड लक टीम आगाशी. दर्शन घेऊन